प्रथमतः मेगा फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देऊयात आपण. फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच साठी जर तुम्ही पाहिलं तर श्री साई सुगंधी यांच्या वतीने आम्हाला परफ्यूम इथे पुरस्कृत झाले आणि राही टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या वतीनं 10% इन्स्टंट डिस्काउंट बोनस वाउचर आम्हाला नक्कीच इथे पुरस्कृत झाले. पुरस्कृतांचा आभार. त्यासोबत ब्युटिफुल ट्रॉफी आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने जबरदस्त परफॉर्मन्स केला अंतिम मॅच मध्ये. मी विनंती करेन व्यासपीठावरती उपस्थित बोनिका सोसायटीचे सेक्रेटरी यादवजी यांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ हस्ते प्रथमतः आम्ही मेगा फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. जितू असेल या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच. टाळ्या वाजवा प्लीज. खेळाडूला खरं तर टाळ्यांची फार गरज असते. प्रत्येक खेळाडूला ॲप्रिशिएशन फार महत्त्वाचं असतं आणि जितू पेडणेकरला आपण फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करतोय. यादव जी आइए आपके शुभ हाथों से हम देंगे अंतिम मुकाबले का मैन ऑफ द मैच. सामनावीराचं पारितोषिक आपण फायनल मॅचचा जितूला देऊन सन्मानित करत आहोत. धन्यवाद. अभिनंदन जितू. अभिनंदन सीझर्स. त्यानंतर या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट श्रीमान सचिनदादा गायकरांना विनंती असेल की आपण या आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. सामाजिक कार्यकर्ते आणि नेहमीच आपण क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम पाहिलेलं आहे. ती गोळीवलीची स्पर्धा असो किंवा दावडीची स्पर्धा असो नेहमीच दादांचं मोलाचं योगदान प्रत्येकी स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कल्याण जिल्हा सचिव भारतीय जनता पक्ष सचिनदादा गायकर यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. नेहमीच आपण पाहिलं तर जयदुर्गा माता चषक असो गोलिवली चषक असो किंवा स्वर्गीय आयुष पाटील स्मृती चषक असो प्रत्येक स्पर्धेमध्ये दादांचं योगदान आपण पाहत असतो. धन्यवाद दादा. वेळात वेळ काढून आपण आला. तिथेच थांबा दादा कारण सर्व मान्यवरांना विनंती आपण देखील तिकडे जॉईन व्हायचं आहे. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आम्ही पारितोषिक वितरण सोहळा इथे मात्र पूर्ण करणार आहोत. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट विवेकजी बाबर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक द्यायचं आहे. ज्याने अप्रतिम झेल टिपले बऱ्याचशा खेळाडूंना रनआउट देखील केलं. चांगली कामगिरी त्याची आपल्याला पाहायला मिळाली. मात्र वाटतं सध्या तो इथे उपस्थित नाहीयेत. ॲस्पेन संघाचा अश्विन या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत. त्याच्या बिहाफ मध्ये कोणीतरी कलेक्ट करा ट्रॉफी. राही टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या वतीनं 10% इन्स्टंट डिस्काउंट वाउचर आणि अश्विन इथे आहे का नाहीये. चला त्याच्या बिहाफ मध्ये कोणीतरी कलेक्ट करा. ॲस्पेनचा कोणी आहे का इथे. नाहीतर मॅनेजमेंट टीम मेंबर आपल्याकडे ठेवा आपण त्यांना पोस्ट करा प्लीज. त्यानंतर या स्पर्धेच्या वतीनं मी डोंबिवलीकर दबा शरीफ श्री साई सुगंधी काळे बंधू आंबेवाले ठाकूर एंटरप्राइजेस इंजिनिअरिंग वर्क अँड सेफ्टी वर्क राही टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि दिशा एज्युकेशन कन्सल्टन्सी या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज रिजन्सी अनंतम फ्रेंडशिप टुर्नामेंट 2025 पहिलं पर्व या स्पर्धेचं आणि या स्पर्धेतील पर्वाचा या पहिल्या पर्वाचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरतोय. नो डाऊट अबाउट फायनल मॅच मध्ये की जबरदस्त गोलंदाजी आपण ज्याची पाहिली प्रत्येकी सामन्यामध्ये अगदी अप्रतिम गोलंदाजी करत असताना फलंदाजाला ज्यानं आपल्या गोलंदाजीवरती नाचवलं सीझर संघाचा व्यंकट अय्यर ठरलाय या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज. या स्पर्धेच्या वतीने अर्थात रिजन्सी अनंतम फ्रेंडशिप टुर्नामेंट आणि बोनिका स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीनं ब्युटिफुल ट्रॉफी आणि त्यासोबत राही टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या वतीनं इन्स्टंट डिस्काउंट कुपन. व्यंकट अय्यरला आपण पाहतो स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज बोनिका स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने स्पर्धेचं आयोजन खरं तर अप्रतिम नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळालं आणि बघा ट्रॉफी मिळाल्याच्या नंतर भरपूर खुश झालेले दिसतात. त्यानंतर
गणेशदा आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही आता पुढील पारितोषिक वितरण करणार आहोत. स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज तोडफोड भूमिका ज्यांनी आपण पाहिली. खरं तर प्रत्येकी गोलंदाजावरती याचं आक्रमण नेहमीच आपण पाहिलं. कोण असेल या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज? अण्णा तर होते या लिस्ट मध्ये, पण येस तोडफोड यंत्रणा रिजन्सी अनंतमचा अर्थातच राहुल कोळगावकर ठरलाय देव बेल संघाचा स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज. ब्युटिफुल ट्रॉफी बेस्ट बॅट्समन साठी नेहमीच कायमस्वरूपी बोनिका स्पोर्ट्स क्लबच्या वतीने दिली गेलेली आणि रिजन्सी अनंतम फ्रेंडशिप टुर्नामेंटच्या वतीने दिली गेलेली ट्रॉफी कायमस्वरूपी त्याच्या लक्षात राहील आणि त्याला आपण सर्वोत्कृष्ट फलंदाज देऊन सन्मानित करतो. अभिनंदन. राही टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या वतीने 10% इन्स्टंट डिस्काउंट कुपन. आता आपण उपविजेत्या संपूर्ण संघाला विनंती करूयात. मी विनंती करेन मारीगोल्ड संपूर्ण टीम आपण यायचं. अनिल शेट्टी आणि टीम संपूर्ण संघाला मी विनंती करेन आपण या. आणि सचिन दादा असतील, आमचे यादवजी असतील, त्यासोबत सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण सर्वांनी आपल्या शुभास्ते रनर्स अप द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक द्यायचं आहे. सचिन दादा या आपण, यादवजी आपण देखील जॉईन व्हायचंय, गणेश दादा आपण देखील जॉईन व्हा, त्यासोबत विवेक सर आपण देखील जॉईन व्हायचंय. सर्व मान्यवर विनंती आहे की आपण सर्वांनी इथे द्वितीय पारितोषिक करतात. रनर्स अप ऑफ द टुर्नामेंट. जरूर मेगा फायनलच्या मॅच मध्ये ते परास्त झाले, पण जबरदस्त कामगिरी त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. स्पर्धेमध्ये आपण पाहतात रक्कम 25,000 व भव्य आकर्षक रिजन्सी अनंतम फ्रेंडशिप टुर्नामेंट चषक देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय. अवर टायटल स्पॉन्सर मी डोंबिवलीकर अँड को स्पॉन्सर्ड बाय राय टूर्स अँड ट्रॅव्हल्स, काय बंधू आंबेवाले, ठाकूर एंटरप्राइजेस इंजिनिअरिंग वर्क, दिशा एज्युकेशन कन्सल्टन्सी, द बार शरीफ अँड श्री साई सुगंधी या सर्वांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. बोनिका स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून आपण पाहिलं तर ही महत्त्वपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. सगळ्या खेळाडूंना आकर्षक मेडल देऊन सन्मानित केलं जातंय. हा सन्मान आहे प्रत्येक खेळाडूचा आणि त्यासोबत ब्युटिफुल RAFT ट्रॉफी आणि त्यासोबत 25,000 रुपये रोख रक्कम धनादेश देऊन इथे मात्र त्यांना सन्मानित केले जाते. जबरदस्त खेळ आपल्याला त्यांचा पाहायला मिळाला. मेगा फायनल पर्यंतचा प्रवास त्यांनी केला, पण मेगा फायनलच्या मॅच मध्ये जरी हाती अपयश आलं, पण या संपूर्ण स्पर्धेमध्ये लाजवाब खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला. रिजन्सी अनंतम फ्रेंडशिप टुर्नामेंट 2025 अवर टायटल स्पॉन्सर बी डोंबिवलीकर, को स्पॉन्सर बाय काळे बंधू आंबेवाले, राही टूर्स अँड ट्रॅव्हल्स, ठाकूर एंटरप्राइजेस, दिशा एज्युकेशन कन्सल्टन्सी, द शरीफ बार अँड श्री साई सुगंधी. सर्व खेळाडूंना बघा सचिन दादांच्या शुभ हस्ते आपण मेडल देत आहोत. सामाजिक कार्यकर्ते म्हणून नेहमीच त्यांची ओळख राहिलेली आणि दादांच्या शुभ हस्ते आपण मेडल देऊन या सर्व खेळाडूंना सन्मानित करतो. अभिनंदन. अभिनंदन मारीगोल्ड टीम. सचिन दादा विनंती आपल्याला आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी करतर त्यांना द्यायची आहे, सुपूर्द करायची आहे. टाळ्या वाजवा प्लीज. बोला गणपती बाप्पा. लख प्रकाशामध्ये ही अप्रतिम स्पर्धा पार पडलेली आपल्याला पाहायला मिळाली. अभिनंदन. रिजन्सी अनंतम फ्रेंडशिप टुर्नामेंट 2025 रनर्स अप राहिल्याबद्दल मारीगोल्ड संघाचं मी अभिनंदन करू. बोनिका स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने आयोजित केलेली क्रिकेटची दमदार स्पर्धा. चिन्मय असेल हा 100%. बरोबर ना? अभिनंदन मारीगोल्ड. धन्यवाद. आपण आदित्य का तिकडे गेलेत बघा. आदित्यची का तिकडे उपस्थिती आहे. मेडल पण मिळालं बापरे. चला त्यानंतर आपण देणार आहोत मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू मालिकावीर चा किताब ज्यानं पटकावला, सर्वाधिक जास्त धावा ज्यानं बनवल्या, अर्धशतकाचा बेताज बादशाह आणि या स्पर्धेमध्ये देखील या क्रीडांगणावरती ज्यानं अर्धशतक पटकावण्याचा बहुमान ज्याला मिळाला, नो डाऊट रन मशीन ऑफ मारीगोल्ड या संघाचा धावांची यंत्रणा म्हणून त्याची ओळख राहिली. अर्थातच अन्ना द डॉन अनिल शेट्टी ठरलाय या स्पर्धेतला MVP, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ रिजन्सी अनंतम फ्रेंडशिप ट्रॉफी 2025. व्हॉट अ बॅटिंग. काय फलंदाजी, काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली.
अण्णा ऑन फायर. आणि नो डाऊट येस खर तर कालपासून आपण वाट पाहतोय ही प्रथम क्रमांकाची ट्रॉफी उचलणार कोण. सर्वांना आतुरता होती त्या प्रश्नाचं अखेर आज उत्तर मिळालं. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन बोनिका स्पोर्ट्स क्लब आयोजित रिजन्सी अनंतम फ्रेंडशिप टुर्नामेंट 2025 सीझन 1 रोख रक्कम 35,000 धनादेश व त्यासोबत RAFT ब्युटिफुल ट्रॉफी देऊन सन्मानित करूया चॅम्पियन संघाला. सीझर्स आर द चॅम्पियन, सीझर किंग्स, बी अ किंग. आणि सीझर किंग्सला आपण चॅम्पियन संघ म्हणून सन्मानित करणार आहोत. विनंती जितू आणि कंपनी चला या आपण सर्वांनी आणि सर्व मान्यवर सचिन दादा असेल यादवजी आपण देखील जॉईन व्हायचं. सचिन दादा आपण देखील तिकडे जॉईन व्हायचंय. रोख रक्कम 35,000 ब्युटिफुल ट्रॉफी देऊन आपण पाहतोय सन्मानित केलं जाईल. फ्रेंडशिप रिजन्सी अनंतम फ्रेंडशिप टूर्नामेंट 2025 अवर टायटल स्पॉन्सर मी डोंबिवलीकर, को स्पॉन्सर बाय राही टूर्स अँड ट्रॅव्हल्स, काळे बंधू आंबेवाले, ठाकूर एंटरप्राइजेस अँड इंजिनिअरिंग वर्क्स, फायर्स अँड सेफ्टी सर्व्हिसेस, दिशा एज्युकेशन कन्सल्टन्सीज, द शरीफ बार अँड श्री साई सुगंधी या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. अभिनंदन. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन RAFT 2025 सीझन 1 चॅम्पियन अँड सीझर्स आर द चॅम्पियन. जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला. वॉट अ गेम. जितू पेडणेकरच्या नेतृत्वाखाली हा संघ अप्रतिम खेळला. येस बिल्डिंग वाईज टुर्नामेंट मध्ये जर आपण पाहिलं तर 2 वेळेस रनर्स अप आले होते. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी कुठेतरी मिस होत होती पण यंदाचा खर तर या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावण्याचा बहुमान त्यांना मिळालेला आहे. अभिनंदन. सर्व मान्यवरांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. लख प्रकाशामध्ये बोनिका स्पोर्ट्स क्लब आयोजित रिजन्सी अनंतम फ्रेंडशिप टुर्नामेंट 2025 इथे सफलरित्या संपन्न झाली. येस अब टायटल स्पॉन्सर मी डोंबिवलीकर, को स्पॉन्सर बाय राही टूर्स अँड ट्रॅव्हल्स, काळे बंधू आंबेवाले, ठाकूर एंटरप्राइजेस अँड इंजिनिअरिंग वर्क, दिशा एज्युकेशन कन्सल्टन्सीज, द शरीफ बार अँड श्री साई सुगंधी या सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. कळत नकळत कोणाचा मान सन्मान राहिला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. आणि 2025 RAFT चं पर्व खऱ्या अर्थाने ते यशस्वीरित्या संपन्न झालंय असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.